पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर रेनगर प्रकल्पातील 15,000 घरांचं लोकार्पण करणार। पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर त्यांच्यासोबत राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदींचं आज सोलापुरी पद्धतीने स्वागत होणार। नाशिकचा तुऱ्याचा फेटा, सोलापुरी चादर, हातमाग कामगारांनी विणलेली शाल आणि सोलापुरातील हुतात्म्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार होणार। पंतप्रधान मोदींचा सोलापूर दौरा रद्द झाल्याच्या अफवा पसरल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम, मात्र पंतप्रधानांचा नियोजित दौरा होणारच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कृषी प्रदर्शनाला भेट देणार। अहमदनगरच्या वांगदरीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेचं आयोजन, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त सभेचं आयोजन। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, संध्याकाळी फडणवीस अक्कलकोटमध्ये जाहीर सभा घेणार। अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापना, उज्जैनच्या शंखानं मूर्तीला स्नान घालून विधिवत महापूजा संपन्न, तर आज अग्नी निर्माण विधीचं नियोजन। सरकारच्या शिष्टमंडळाकडून सगळे सोयरे शब्दासंदर्भात सुधारित मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द, मसुद्याचं वाचन करून जरांगे पाटील आज सरकारला काय उत्तर देणार याकडे लक्ष। 3 दिवसांचा दावोस दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत। ठाकरेंच्या शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातली सर्वोच्च न्यायालयात याचिका, 22 जानेवारीला होणारी सुनावणी, राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पुढे जाण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेनं मावळ लोकसभेत दंड ठोठायला केली सुरुवात, आदित्य ठाकरे रविवारी मावळ लोकसभा मतदारसंघातल्या 3 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक, मलकापूरच्या दिशेने जाताना राजूर घाटामध्ये तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। तुपकरांसोबत दगाफटका होण्याचा संशय पत्नी शर्वरी तुपकरांकडून व्यक्त, तुपकरांना अटक झाल्यानंतर शर्वरी तुपकर यांची प्रतिक्रिया। शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी आक्रमक, मेहकर चिखली हायवेवर टायर जाळून केला रास्ता रोको। शेतकरी नेते तुपकरांना अटक केल्यानंतर हिंगोलीतले शेतकरी सुद्धा आक्रमक, हिंगोली जिंतूर महामार्गावर सूरजखेडाजवळ टायर जाळून रास्ता रोको करत आंदोलन। रविकांत तुपकर यांच्या अटकेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींकडून निषेध, पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलन यशस्वी करायला हवं होतं, राजू शेट्टींचं विधान। विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठी मैं अटल हूं या विशेष प्रयोगाचं आयोजन, आज संध्याकाळी विधिमंडळात प्रयोग दाखवणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुढाकार। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं आवाहन। खिचडी घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या खात्यात लाखो रुपये गेलेत, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप, प्रकरणाची चौकशी करण्याची सोमय्या यांची मागणी। आगामी निवडणुकांमध्ये विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना जनता आपली जागा दाखवणार असल्याची रोहित पवारांची टीका, सध्या भाजप लोकप्रतिनिधींना आमिष दाखवून आपल्याकडे खेचतंय, असाही टोला। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आता सोनिया सेना झाल्याची भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडेंची टीका, हिंदूंचे विचार विसरलेली ठाकरेंच्या शिवसेनेची वाटचाल अधोगतीकडे, पांडेंचं विधान। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र झोपडीधारकांना मुलुंड इथे घरं देण्यास भाजप नेते किरीट सोमय्या यांचा विरोध, निर्णयाविरोधात पुनर्विचार करण्याची राज्य सरकारकडे मागणी। भाजप आणि आरएसएस राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम राजकीय फायद्यासाठी करतायत, या कार्यक्रमातून भाजप आणि आरएसएस नैतिकता न बाळगता देवाला ईव्हीएम सारखं वापरतायत, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची टीका। आगामी लोकसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध जनता अशी होईल, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत 400 पार म्हणजे किती जागांवर जाणार हे जनता ठरवेल, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असलेले सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणी 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी, ईडीकडून सूरज चव्हाण यांना 8 दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती। उत्तरेकडून वाहत असलेल्या अतिथंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात घट,
त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढला. सलग तिसऱ्या दिवशी जळगावचा पारा राज्यातला सगळ्यात कमी पारा ठरला. ठाण्यात पुढील 36 तास पाण्याचा ठणठणाट. आज सकाळी 9 वाजल्यापासून ते उद्या रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. ठाणेकरांनी पाणी जपून वापरण्याचा पालिकेचं आवाहन. नाशिक विभागातील 6 तालुके आणि 96 महसूल मंडळांमध्ये पावसाअभावी दुष्काळ घोषित. त्यामुळे नंदुरबार जिल्हा वगळता 4 जिल्ह्यातील 2,63,619 ग्रामस्थांना 148 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. सायन रेल्वे स्थानकावरील पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद. रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या सामंजस्यानं पूल पूर्णपणे पाडून नव्यानं बांधणार. 110 वर्ष पूल झाल्यानं प्रशासनाचा निर्णय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत मेट्रो 3 प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून 1,000 कोटींची हमी. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी 1,000 कोटींचं कर्ज घेण्यास बिनशर्त आणि अपरिवर्तनीय स्वरूपातील हमी राज्य सरकारकडून सुपूर्द. मथुरा रेल्वे स्थानकावर यार्डचं काम करण्यासाठी मेगा लाईन ब्लॉकची घोषणा. नांदेडमधून सुटणाऱ्या काही रेल्वे तात्पुरता रद्द करण्यात आल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती. मुंबईत नगरसेवक अस्तित्वात नसल्यामुळे नगरसेवक निधीतून होणाऱ्या किरकोळ कामांना खीळ. झोपडपट्टीतील शौचालयासह पायवाटा, रस्त्यांचं पदपथ, शिवाय नळ जोडणे आणि अन्य परिसराची सुद्धा दुरवस्था. अँटीबायोटिक्स लिहून देण्याचं डॉक्टरांना आता कारण सांगावं लागणार. औषधांचा जास्त प्रचार न करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं आवाहन. कोराळच्या दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्विकासाला सरकारी मनोरंजन मंडळाचा विरोध. या प्रकरणात महापालिका प्रशासनानं हस्तक्षेप घेतल्यानं जमिनीच्या आरक्षण बदलाला स्थगिती. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसची मोठी कारवाई. तपासणी दरम्यान अयोध्येतून 3 संशयित ताब्यात. केंद्र सरकारकडून अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाची माहिती. अयोध्येतील मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी होणार. यानिमित्त केंद्र सरकारकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयात लवकरच राज्यामध्ये सुद्धा सुट्टी घोषित केली जाणार असल्याची माहिती. मुंबई कार्यक्षेत्रातील मंदिर परिसरातील 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह राबवण्याचा पालिकेचा निर्णय. स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातील 3 मंदिरांमध्ये स्वच्छता होणार. पुण्याच्या मावळमधील पांडवकालीन स्वयंभू अमरदेवी देवस्थान मंदिरात स्वच्छतेची लगबग सुरू. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम सुरू. नाशिकमधील काळाराम मंदिरात 20 ते 22 जानेवारी दरम्यान 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिर प्रशासनाचा निर्णय. पुण्यात 22 तारखेला चिकन आणि मटणची दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय. शहरात कुरेशी समाजातील मटण आणि चिकन विक्री दुकानं बंद झाली. राज्यात आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार कुणबी दाखले देण्यासाठी तात्काळ शिबिराचं आयोजन करा. राज्य शासनानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश. जालन्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीच्या नोंदींची कागदपत्र तपासणीला सुरुवात. कागदपत्र तपासण्यासाठी आजपासून 21 जानेवारीपर्यंत शासकीय कार्यालय सुरू ठेवले जाणार. मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मुंबईतील आंदोलनासाठी कोल्हापुरातील मराठा समाज बांधव सज्ज. आंदोलनाच्या तयारीसाठी कोल्हापुरातील 20 कार्यकर्ते आज मुंबईसाठी रवाना होणार. राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार. 21 आणि 22 जानेवारी दरम्यान पुण्यातील कंपनीकडून तज्ज्ञांना प्रशिक्षण दिलं जाणार. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून 1 लाख रुपयांच्या थेट कर्जाला सुरुवात. योजनेअंतर्गत 90 जणांना कर्जाचं वाटप करण्यात आल्याची महामंडळाची माहिती. येत्या 22 आणि 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये राज्यव्यापी महाअधिवेशनाचं आयोजन. युवा सेना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागण्याचं खासदार विनायक राऊत यांचं आवाहन. शिंदेच्या शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 28 जानेवारीला कोल्हापुरात होणार. 29 जानेवारीला शिवसंवाद मेळाव्याअंतर्गत मुख्यमंत्री शिंदेच्या जाहीर सभेचं आयोजन. पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं. सचिव संजय मोरे यांचं आवाहन. स्वर्गीय विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटेंकडून जय शिवसंग्राम नवीन पक्षाची स्थापना. किल्ले रायगडावर त्यांनी शेकडो समर्थकांसह संघटनेची स्थापना करत शिवसंग्राम पक्षात पाडली फूट. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून 26 जानेवारीला कोल्हापुरात आंदोलन. आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार. शेतीच्या अन्यायी पाणीपट्टी दरवाढी प्रश्नाविरोधात स्वाभिमानी
लढा उभारणार माजी खासदार राजू शेट्टींची माहिती. सरकारला वटणीवर आणायला लवकरच जलसंपदा विभागाच्या पुणे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा. राज्यात ऊस मशीनचे दर राज्यात एक समान करण्यासह वाहतूक दरवाढ तात्काळ जाहीर करा. ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या मागणी तात्काळ निर्णय घ्या. अशा पद्धतीची 20 जानेवारीपासून ऊस तोडणी मशीन बंद करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा. ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी राज्य पातळीवर लवकरच कायदा केला जाणार. ऊस तोडणी कामगार संघटना आणि साखर संघ पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूरमध्ये शेतकरी संघटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन. माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचं आंदोलन. 2020 मध्ये बंद पडलेल्या वाईन उद्योग प्रोत्साहन योजनेला राज्य शासनाकडून 8 वर्षांची मुदतवाढ. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील वाईन उद्योगांना 150 कोटी वॅट परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा. उत्तर महाराष्ट्रात गेल्या नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान. राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी 144 कोटी रुपयांचं अनुदान जाहीर. विविध मागण्यांसाठी गेल्या 46 दिवसांपासून राज्यभर अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर. मात्र राज्य शासन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा संपकऱ्यांचा आरोप. 24 जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा आंदोलकांचा इशारा. नाशिकमध्ये आज काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं मूक आंदोलन केलं जाणार. नथुराम गोडसेंचं काही संघटनांतर्फे उदात्तीकरण केलं जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन. बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील पीडित कुटुंबावर बेमुदत उपोषणाची वेळ. वर्ध्यातलं पीडित कुटुंबीय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर आंदोलन करणार. साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्याच्या वादातून 2017ला उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंमध्ये झालेल्या राड्यातून आमदार शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांसह त्यांची निर्दोष सुटका. 4 गुन्ह्यांपैकी शासकीय विश्रामगृहात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणात सुटका. पालघर जिल्ह्यामध्ये 125 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते जव्हार पालघर सार्वजनिक बांधकाम खात्यासह जिल्हा परिषदेच्या आरोग्य संस्थांचं उद्घाटन संपन्न. सिडकोसह व्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप ढोलेंची नियुक्ती. मीरा भाईंदर महापालिका आयुक्त कार्यकाळामध्ये ढोलेंना ईडीची नोटीस बजावल्यानं पदमुक्त करण्यात आलं होतं. 6 महिन्यात मुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती. राज्य शासनाकडून मिनी अंगणवाड्यांना पूर्ण अंगणवाडी म्हणून मान्यता. पुण्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढणार. सध्या जिल्ह्यात 520 मिनी अंगणवाड्या कार्यरत. कोल्हापुरातील पंचगंगा नदी पात्रातील विविध मंदिरांच्या रिस्टोरेशनसाठी आज महापालिकेत बैठकीचं आयोजन. काही दिवसापूर्वी पंचगंगेच्या पात्रात आंदोलन करण्यात आल्यानं बैठकीचं आयोजन. संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशी मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात कारवाई. मुख्य जलवाहिनीवरील 27 अनधिकृत नळ तोडले. मुंबई महापालिकेकडून भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांचं सर्वेक्षण मोहीम सुरू. प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामांचं मूल्यांकन करण्यासाठी मोहीम. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीनं आमोद 2024 उलगडूया नाविन्य संस्कृतीचे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि उत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती. संभाजीनगर महापालिकेचा कर थकवणाऱ्या मालमत्ता धारकांना दणका. 94 मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाची प्रक्रिया पूर्ण. दिलेल्या मुदतीत कराचा भरणा करण्याचं आवाहन. लोणावळ्यामध्ये पुणे मुंबई महामार्गावर टेम्पोची एका मालवाहू वाहनाला धडक. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू. चालकाला झोपेची डुलकी लागल्यानं घटना. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल. पाईपलाईन योजनेच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केली होती तोडफोड. पुण्याच्या मावळ तालुक्यातील आंबळे इथल्या ट्रान्सफॉर्मरमधील वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस. 2 दिवसापासून अंधारात असल्यानं गावकऱ्यांचा रोष. हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील नांदगाव ते औंढा नागनाथ मार्गे येणाऱ्या बसवर अज्ञातांची दगडफेक. एसटी बसचं मोठं नुकसान. सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकाजवळ पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात बुडून एका मुलाचा मृत्यू. अभिषेक ठोकळे असं मृतक मुलाचं नाव. मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ. जागतिक बाजारपेठेत भारतीय मोलॅसिसला मोठी मागणी. जगात देशामध्ये 40% मोलॅसिसचं उत्पादन. मात्र मोलॅसिसची निर्यात थांबवल्यानं साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम.
केंद्रीय मंत्रिमंडळाची 16व्या वित्त आयोगावरील सहसचिव दर्जाच्या 3 पदांना मंजुरी, 2 पद सहसचिव आणि 1 पद वित्त सल्लागाराचं असल्याची माहिती. बँक ऑफ महाराष्ट्रानं गेल्या 9 महिन्यात 2,837 कोटी रुपयांचा नफा कमावला. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेच्या नफ्यात 61.3% वाढ. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक AS राजीव यांची माहिती. भारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ARAI संस्थेच्या वतीनं पुण्यात 23 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत सीट परिसंवादाचं आयोजन. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार. भारताला पुढील 20 वर्षात 2,840 विमानांची आवश्यकता भासणार. भारतीय हवाई क्षेत्रातील उलाढाल 2030 पर्यंत $75 कोटी वर जाणार असल्याचा एअरबस इंडियाचा अंदाज. जहाज वाहतूक, गोदाम आणि शीतगृहांच्या व्यवसायातील जगातील बलाढ्य कंपनी मर्क्स कंपनी गुजरातमध्ये गुंतवणूक करणार. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात शीतगृह उभारलं जाणार असल्याची माहिती. गाझामध्ये ओलीस ठेवलेल्यांच्या कुटुंबियांकडून इस्रायलमध्ये निषेध आंदोलन. तेल अवीवमधील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन. इटली आणि कझाकस्तानमध्ये नव्या आर्थिक भागीदारीवर स्वाक्षरी. ऊर्जा, एरोस्पेस, कच्चा माल आणि प्रशिक्षण या क्षेत्रांचा समावेश. देशाच्या दंड संहितेमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या कायद्याविरोधात स्लोवाकियामध्ये रॅलीमध्ये हजारो लोकांचा सहभाग. इक्वाडोरमधील टीव्ही स्टेशनवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 2 संशयितांना अटक. आणखी 2 जण फरार. पोलीस कमांडरची माहिती. हुथी बंडखोरांवर कारवाई होणार. अमेरिकेचे हल्ले सुरूच राहणार असल्याचं बायडन यांचं वक्तव्य.